बोंधूबाबा अशोक खरात यांच्या प्रकरणामध्ये सातत्यानं एक पुरावे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहेत आणि सुषमा अंधारे ज्या ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत त्यांच्याकडनं सातत्यानं पत्रकार परिषदा घेऊन एक आरोप जे आहेत ते सत्ताधारी पक्षातल्या अनेक आमदारांवरती माजी आमदारांवरती होताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे आपल्याबरोबर आहेत। दीपक आबा, तुम्ही खरं तर अशोक खरात यांच्यासोबतचे तुमचे देखील फोटो जे आहेत ते व्हायरल होताना पाहायला मिळतात। सुषमा अंधारे म्हणतात की तुम्ही बोंधूबाबा अशोक खरातला तुमच्या सांगोल्यामध्ये घेऊन येऊन एक विशेष पूजा केलेली होती, असा त्यांचा स्पष्ट आरोप आहे। आमच्या भगिनी सुषमाताई अंधारे यांनी जे माझ्यावर आरोप केलेले मला टी व्हीमध्ये बघायला मिळाले ते अतिशय हास्यास्पद आणि अतिशय चुकीचे आहेत। माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार किंवा काही फ्लॅट गिफ्ट डीड वगैरे हा प्रकार काही झालेला नाही। आणि सुषमा अंधारे ताई ह्या माझ्या भगिनी आहेत, त्यांना माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या गृह खात्याचा चौकशी या खराताची चालू आहे आणि ज्यांना काही पुरावे पाहिजेत त्यांच्या भगिनींनी त्यांना ते पुरावे द्यावेत। माझा कसलाही त्यामध्ये संबंध नाही। आणि ताईंना माझी विनंती आहे की राज्यामध्ये गारपीट झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांच्या बांधावर जावं, त्यांची दुःख बघावी। रोज उठायचं आणि असलं कुठलं तरी काहीतरी लोकांना सवंग लोकप्रियतेसाठी असे उद्योग करायचे, कोणावर तरी आरोप चुकीचे करायचे, हे अतिशय चुकीचं आहे। या कुठल्याही प्रकरणामध्ये माझा काडी मात्र संबंध नाही। त्यांना पुरावे असतील तर त्यांनी टी व्ही पुढे हजर करावे, SITच्या पोलीस खात्यापुढे हजर करावे, ते त्या पद्धतीनं कार्यवाही करतील। परंतु दीपक आबा, सातत्यानं बोंधू अशोक खरात हा काय बोंधूबाबा नव्हताच तर त्यांनी अनेक महिलांचं लैंगिक शोषण देखील केलेलं आहे आणि त्याचे व्हिडिओ पुरावे जे आहेत ते सातत्याने एकापाठोपाठ एक समोर येताना पाहायला मिळतात। तुम्ही ज्यावेळेस या अशोक खरात बरोबर होता, अर्थात तुमचे फोटोज वगैरे आलेले आहेत, तुम्ही सांगोल्याला त्यांना घेऊन आलेला होता पूजेसाठी, त्यावेळेस तुम्हाला ह्याची सगळी कल्पना होती का ह्या सगळ्या गोष्टींची? अशोक खरात हे सांगोल्याला कधीही आलेले नाहीत आणि त्यांना कधीही मी आणलेलं नाही, हे दादांत खोटं आहे। आणि अशोक खरात बरोबरचे माझे फोटो आहेत हे खरं आहे। सार्वजनिक जीवनामध्ये वागत असताना वावरत असताना अनेक कार्यक्रमामध्ये एकटे दीपक साळुंखेचे नाहीत, राज्यातल्या सर्व पक्षातल्या सर्व ज्येष्ठ नेते मंडळींचे फोटो त्याच्याबरोबर आहेत, हे काय मी नाकारत नाही। परंतु माझा कसल्याही या खरात प्रकरणाशी संबंध नाही। हे चुकीचे आणि खोटे आरोप केलेले आहेत। आमच्या सांगोला तालुक्यातील आमच्या काही वैफल्यग्रस्त लोकांनी कदाचित आमच्या ह्या भगिनींना खोटं नाटक सांगण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्यातून हे आमच्या भगिनीनं माझ्यावर आरोप केले असतील, असं माझं मत आहे। परंतु तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये टार्गेट केलं जात आहे का? ज्या पद्धतीने सातत्यानं एक पुरावे समोर येताना पाहायला मिळतात। रुपाली चाकणकर यांची SIT मार्फत चौकशी करा अशी मागणी करत होते, तर 6 आरोपी करा अशी देखील मागणी होते। या सगळ्या प्रकरणामध्ये जी लोक अशोक खरातला मदत करत होती किंवा त्यांना भेटून गेलेली आहेत, त्या सगळ्यांना 6 आरोपी करा अशी देखील मागणी होते। हे बघा, मी मगाशीच आपल्याला सांगितलं की या राज्याचे मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत आणि ते अतिशय सक्षम आहेत, कुठल्याही गुन्हेगाराला ते पाठशी टाकणाऱ्यापैकी नाहीत। त्यामुळे त्यांनी पोलीस खात्यातल्या SITच्या जेवढे हायर अधिकारी आहेत ते या चौकशीसाठी नेमलेले आहेत आणि उगाच कुठल्या तरी पुढाऱ्यानं मध्ये येऊन लुडबुड करायची आणि आपलं स्वतःचं स्टेटमेंट करायचं। या माझ्या भगिनीला विनंती आहे की चौकशी योग्य प्रकारे चालू आहे। तुमच्याकडे काही पुरावे असतील, माझे असतील किंवा अन्य कोणाचे असतील, तर ते तुम्ही प्रसारमाध्यमांच्या पुढं द्या, ते पोलीस खात्याकडे द्या आणि त्या पद्धतीने त्याचा प्रकार तपास चालू राहू द्या ना। तुम्ही रोज उठायचं आणि कोणावर टीका करायची, त्याच्यापेक्षा सामाजिक बांधिलकी पत्करणारे तुम्ही नेते आहात, तर तुम्ही कोणाच्या गरीबाच्या घरी जाऊन कोणाचं पत्र उडून गेलं, कुणाच्या केळी नारळाचं नुकसान झालं ते बघा ना, ते टी व्हीवर द्या ना। अशी सामाजिक बांधिलकीची कामं करा। कुठल्या तरी कार्यकर्त्यावर खोटे आरोप करायचे, हे माझी भगिनी म्हणून मी तिला विनंती करतो की ताई असं खोटं नाटक काही कोणाविषयी देऊ नकोस, तू सगळं तपासून घे, चुकीचं असेल त्याला पाठशीत टाक असं आम्ही म्हणणार नाही, पण या प्रकरणाशी माझा काडी मात्रही संबंध नाही। तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। दीपक आबा साळुंखे होते जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात आहेत आणि सांगोल्याचे माजी आमदार देखील आहेत। त्यांच्यावरती खरं तर आरोप सातत्यानं करण्यात आला सुषमा अंधारे यांच्याकडनं की दीपक आबा साळुंखे यांचे आर्थिक व्यवहार अशोक खरात बरोबर होते, परंतु ते सगळे आर्थिक व्यवहाराचे आरोप जे आहेत ते दीपक आबा साळुंखे यांनी आपल्याशी बोलताना फेटाळलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भाची निष्पक्ष चौकशी जी आहे ती SIT मार्फत होईलच आणि दूध का दूध पाणी का पाणी जे आहे ते समोर येईल। परंतु नाहक कुठेतरी प्रसिद्धी करता कुठेतरी आरोप करणं हे देखील चुकीचं आहे, अशा पद्धतीचं मत जे आहे ते दीपक आबा साळुंखे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.